नमस्कार, रीना होम किचन मध्ये आज आपण झणझणीत वाटण घालून मेथीची रस्सा भाजी बनवणार आहोत। ही रेसिपी कशी केली ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरला वाटण करायचे, त्याच्यासाठी अर्धा वाटी इथे शेंगदाण्याचं कूट, 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, तिखट, जिरं आणि आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर घेतली। आता हे वाटण आपण थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं। जसं आपण चटणी करतो ना ती कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे। आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये हे वाटण आपल्याला टाकायचं आहे। आता हे जे वाटण आहे हे छान परतून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिटं। जे आपण पाणी घातलेलं असतं ना ते पण याच्यातनं इव्हॅपोरेट होतं आणि वाटण छान शिजलं जातं। तर वाटणाला तेल सुटायला लागलं म्हणजे समजून घ्यायचं आपलं वाटण छान परतला आहे। तर 4 मिनिटं याला लागले। आता आपल्याला याच्यामध्ये मेथी जी आपण तोडून घेतली तशीच्या तशी घ्यायची, चिरायची नाहीये, ती स्वच्छ धुवून आणि मग आपल्याला त्या वाटणामध्ये ऍड करायची आहे। आता ही मेथी सुद्धा आपल्याला 2 मिनिटं छान वाटणामध्ये परतून घ्यायची आहे आणि मगच पुढची कृती करायची आहे। तर आधी ही वाटण आणि मेथी छान मिक्स करून घेतली। याच्यात झाकायचं नाही, न झाकताच ती मेथी 2 मिनिटं शिजवून घेतलेली आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी करायचं। जर तुम्हाला पातळ हवं असेल तर जास्त पाणी घालू शकतात आणि जर तुम्हाला पोळीसोबत किंवा भातासोबत घट्टसर हवी असेल, कमी रस्सा हवा असेल तर कमी पाणी ऍड करा, तुमच्या चॉईसवर आहे ते। आता मला अजून थोडं पातळ हवं होतं म्हणून, कारण की शिजल्यानंतर ती घट्टच होते, तर त्यासाठी मी रस्सा भाजी करून घेतलेली आहे। आता चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे आणि याला छान मिक्स करून याला आपण आता उकळी येऊ द्यायची आहे। पुढच्या 3 मिनिटांनी याला छान उकळी आलेली आहे। कोथिंबीर ऍड करून घेतलेली आहे आणि आता अजून 3 ते 4 मिनिटं याला आपण शिजू देणार आहोत। तर 3 ते 4 मिनिटांनंतर ही भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे, बघू शकतात अशी, आणि याची कन्सिस्टन्सी सुद्धा परफेक्ट आहे, ना पातळ ना घट्ट, मीडियम कन्सिस्टन्सीची ही आमच्याकडे स्पेशली खानदेशात ही भाजी केली जाते आणि असा मस्त भाकरीचा काला मोडला जातो आणि त्यासोबत कांदा, अशी ही भाजी एन्जॉय करा, खूप छान लागते, नक्की ट्राय करून बघा। बाय बाय।